माझ्या मोठ्या बहिणीचं नाव अर्पिता होतं. 2 वेळा माझी बहीण प्रेग्नंट राहिली, पण दोनही वेळा तिचा गर्भपात झाला. तिसऱ्या वेळेस जेव्हा ती प्रेग्नंट राहिली, त्यात तिचा मृत्यू झाला. दीदीचा मृत्यू झाल्यानंतर मी तिचं सामान आणायला तिच्या सासरी गेले, तर तेव्हा तिच्या कपाटात मला तिची एक पर्सनल डायरी मिळाली. ती डायरी वाचून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण दीदीचा मृत्यू तर काय लिहिलं होतं त्या डायरीमध्ये? कोण होतं तिच्या मृत्यूला जबाबदार? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझं नाव नेहा. माझ्या मोठ्या बहिणीचं नाव अर्पिता. अर्पिता दीदीला आमच्या शेजारच्याच गावात दिलं होतं. माझी बहीण लग्न झाल्यापासून 2दा प्रेग्नंट राहिली, पण दोनही वेळेस तिचा गर्भपात झाला. आता दीदी तिसऱ्यांदा प्रेग्नंट होती. सगळेच देवाजवळ प्रार्थना करत होते की या वेळेस तरी तिचा गर्भ नीट राहू दे. प्रेग्नन्सी राहून 3 महिनेच झाले होते, तोच माझी दीदी पुन्हा आजारी पडली. आईवडिलांच्या म्हणण्यानुसार मी माझे सामान पॅक करून दीदीची काळजी घ्यायला तिच्या घरी गेले. मी गेल्यानंतर 4-5 दिवसातच दीदीचा मृत्यू झाला. दीदी वारल्यानंतर मी जास्त दिवस तिथे राहिली नाही, कारण माझे जिजाजी चांगला माणूस नव्हता. माझी दीदी त्यांची दुसरी बायको होती. त्यांची पहिली बायको त्यांना घटस्फोट देऊन निघून गेली होती. माझी दीदी आणि तिचा नवरा अमोल यांचं लव्ह मॅरेज होतं. त्यामुळेच दीदी त्यांचा अत्याचार सहन करत होती. दीदीच्या मृत्यूला कारण तिचा नवरा आणि सासूच आहे असं मला वाटत होतं. तिचा नवरा छोट्या छोट्या गोष्टींवरून दीदीवर हात उचलायचा. तो तिला कधी माहेरी पण येऊ देत नव्हता. दीदीने घरच्यांच्या विरुद्ध जाऊन अमोलबरोबर लग्न केलं होतं. त्यामुळे माहेरी काहीच न सांगता ती हा सर्व अत्याचार सहन करत होती. आणि या गोष्टीत दीदीची सासू देखील आपल्या मुलाला साथ द्यायची. दीदीच्या मृत्यूचा त्या कुटुंबाला काहीच फरक पडला नव्हता. दीदी गेल्यावर माझ्या आईवडिलांना खूप दुःख झालं. दीदीला जाऊन 6 महिने झाले होते. माझे आईवडील या सर्व गोष्टीतून अजून सावरले नव्हते. माझा मोठा भाऊ जॉब निमित्त त्याच्या बायकोसोबत शहरात राहत होता. आमच्या 3 भावात सगळ्यात छोटी मीच होते. त्यामुळे आईवडिलांची काळजी घेण्यासाठी मी माझं पुढचं शिक्षण सोडलं. आता माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली. परंतु आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे बरेच दिवस स्थळ पाहूनही माझं लग्न जमत नव्हतं. एक दिवस अचानक माझा मोठा भाऊ विशालचा फोन आला आणि तो मला म्हणू लागला की अमोलचा मला फोन आला होता. त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू अमोलसोबत लग्न करशील का? भावाच्या तोंडातून ते बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी त्याला म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? अमोलला मी माझ्या बहिणीचा खुनी मानते. अशा माणसासोबत लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर कुमारी राहील आणि जोपर्यंत आईबाबा जिवंत आहे तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुम्ही माझी काळजी करू नका. असं म्हणून मी फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी मला अमोलचा फोन आला. मी त्याचा फोन कट करून सायलेंट केला. त्यानंतर अमोल मला वारंवार कॉल करत होता. मी रागातच फोन उचलला आणि त्याला म्हणाले, आता तुला आमच्याकडून काय हवं आहे? का तू वारंवार फोन करून मला त्रास देत आहे? त्यावर अमोल म्हणाला, एवढा राग चांगला नाही. मला माहीत आहे तुझ्या दीदीसोबत माझं वागणं चांगलं नव्हतं, पण मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. मला तिची खूप आठवण येते. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी. मी म्हणाले, आत्महत्या करायची असेल तर कर मग, नाहीतर एखाद्या वेड्याच्या इस्पितळात जाऊन भरती हो. त्यात मी काय करू?
असं म्हणून मी रागानेच फोन ठेवून दिला. मी नंतर विचार केला की दीदीच्या शेवटच्या दिवसात मी दीदीसोबतच होते, पण या दिवसात तिने कधीच अमोलबद्दल तक्रार केली नाही. कदाचित तो सुधारला होता आणि आता त्याला दीदी जाण्याचं दुःख पण आहे. यावेळेस त्याची मनस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. असा विचार करून मी अमोलसोबत बोलू लागले. काही दिवसानंतर मी त्याच्याशी लग्न करायला देखील तयार झाले. मी माझ्या भावाला माझा हा निर्णय सांगितला. तो पण खूप खुश होता. माझे आईवडील या लग्नासाठी तयार नव्हते, पण माझ्या भावाने त्यांच्यावर खूप दबाव टाकल्यावर ते लग्नासाठी तयार झाले. शेवटी माझं लग्न अमोलसोबत ठरलं. माझ्या लग्नाला 10 दिवस बाकी होते. तेव्हा माझे आईवडील मला म्हणाले की आता तू लग्न करून त्या घरी जाणार आहेस. तिथे सर्व तुझ्या दीदीच्या आठवणी असतील. त्यामुळे तू लग्न होण्यापूर्वी तुझ्या सासरी जाऊन अर्पिताचं सगळं सामान इकडे आणून ठेव. म्हणून मी दीदीच्या घरी गेले. त्यावेळी अमोल काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता. घरी अमोलची आई एकटीच होती. त्यांनी दीदीचं सामान मला नेण्याची परवानगी दिली. म्हणून मी दीदीच्या रूममध्ये जाऊन तिचं कपाट उघडू लागले. तर त्या कपाटात मला दीदीची एक पर्सनल डायरी मिळाली, जी दीदीने स्वतः लिहिलेली होती. मी ती डायरी आणि बाकीचे सामान घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर मी ती डायरी वाचू लागले, तर ते सर्व वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अमोल आणि त्याच्या आईचं घाणेरडं कृत्य वाचून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी विचार देखील केला नव्हता की ही माणसे पैशांसाठी एवढं घाणेरडं कृत्य करू शकतात. दीदीची डायरी वाचून मला माहीत झालं की अमोलच्या घरात सेक्स रॅकेट चालू होतं. अमोलची आई देखील त्याला या धंद्यात साथ देत होती. या लोकांनी माझ्या दीदीला देखील वेश्याच्या या धंद्यात जबरदस्ती सामील केलं होतं. ती नकार देत होती, परंतु ते दोघं माझ्या दीदीवर अत्याचार करत होते. तेव्हा मला जाणवलं की अमोलने त्याच्या पहिल्या बायकोसोबत असं घाणेरडं कृत्य केलं असणार, म्हणूनच ती पळून गेली होती. माझी दीदी एका गरीब गायसारखी होती. ती या लोकांना पैसे कमावून देत होती. जेव्हा ती प्रेग्नंट होत, हे लोक तिचा जबरदस्ती गर्भपात करत. यांनी दीदीला जबरदस्ती गर्भपात होण्याचं विषारी औषध दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आणि या रॅकेटमध्ये काही मोठ्या लोकांचा देखील हात होता. डायरीचं एक एक पान दीदीवर झालेला अत्याचार व्यक्त करत होतं. तिने लिहिलेल्या प्रत्येक शब्दात तिच्या यातना लपलेल्या होत्या. याची जाणीव होऊन मी रडू लागले. रात्रभर मला झोप आली नाही. मला अमोलचा बदला घ्यायचा होता. आता मी ठरवलं होतं की या लोकांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. जर दीदीची ही डायरी माझ्या हाती लागली नसती, तर माझीही तीच अवस्था झाली असती, जी माझ्या दीदीची झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी महिला आयोगच्या ऑफिसात गेले. तिथे कल्पना मॅडमला भेटून मी अमोल आणि त्याच्या आईचे सर्व काळे कारनामे सांगितले आणि पुरावा म्हणून मी दीदीची डायरी त्यांच्यापुढे ठेवली. डायरीचे काही पानं वाचल्यावर कल्पना मॅडमला देखील धक्का बसला. संध्याकाळ होईपर्यंत अमोल आणि त्याच्या आईच्या घरी छापा पडला होता. काही महिला अमोल विरुद्ध साक्ष द्यायलाही तयार झाल्या होत्या. कल्पना मॅडममुळे माझ्या दीदीच्या खुन्याची FIR दाखल झाली, ज्यात मुख्य गुन्हेगार अमोल आणि त्याच्या आईला ठरवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मी कल्पना मॅडमसोबत त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. मी त्यांना म्हणाले, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे, नाहीतर मी कधीच माझ्या बहिणीला न्याय देऊ शकले नसते. माझं बोलणं ऐकून कल्पना मॅडम थोड्या हसल्या आणि म्हणाल्या,
मी तर फक्त माझं कर्तव्य केलं आहे. खरं तर मी तुला धन्यवाद म्हटलं पाहिजे, कारण तुझ्यामुळे माझा बदला पूर्ण झाला. हे ऐकून मी कल्पना मॅडमकडे आश्चर्याने बघू लागले आणि त्यांना म्हणाले, मला समजलं नाही. त्यावर कल्पना मॅडम म्हणाल्या, अमोल माझा नवरा होता. मी शिकलेली असूनही अमोलच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले. आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवलं की मी अमोल आणि त्याच्या आईच्या चक्रव्यूहात फसले आहे. अमोल आणि त्याची आई मला वेश्यावृत्तीसाठी प्रवृत्त करू लागले. एक दिवस मी हिम्मत केली आणि तिथून पळून आले. मी शिकलेली होती, त्यामुळे जीवनाच्या संघर्षात मागे हटली नाही आणि महिला आयोगात आले, कारण अमोलला मला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची होती. पण माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. जेव्हा मी तुझ्या बहिणीची डायरी वाचली तेव्हा मला कळालं की आता अमोलच्या पापाचा घडा भरला आहे. शेवटी अमोल आणि त्याची आई या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.